इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठ आहे. याचं नाव आहे द पार्ट्स ऑफ स्पीच. अगोदर आपण या पाठाचं वाचन करून घेऊ, त्यानंतर आपण याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो ते पाहू. सांगितल्याप्रमाणे या पाठाचं नाव आहे द पार्ट्स ऑफ स्पीच. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, a magic wand or bridal ring. The verb means action, something done. To read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways. Sentences, words, or phrase and phrase. The interjection cries out, "Hark! I need an exclamation mark." Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. आता आपण पाहू याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो. पार्ट्स ऑफ स्पीचचा अर्थ आहे शब्दांचे प्रकार. प्रत्येक नावाला नाम म्हणजे नाऊन म्हणतात. जसे फील्ड म्हणजे शेत, फाउंटेन म्हणजे कारंजे, स्ट्रीट म्हणजे रस्ता, टाउन म्हणजे शहर. नामाच्या जागी सर्वनाम प्रोनाउन येते. जसे ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, ते टाळ्या वाजू शकतात. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह एखाद्या गोष्टीचे वर्णन करते. जसे मॅजिक वँड, जादूची कांडी, ब्रायडल रिंग, लग्नाची अंगठी. क्रियापद व्हर्ब म्हणजे कृती किंवा काम. जसे रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, जंप म्हणजे उडी मारणे, रन म्हणजे धावणे. काम कसे केले जाते हे क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब सांगते. जसे क्विकली म्हणजे लवकर, स्लोली म्हणजे हळू, बॅडली म्हणजे वाईटपणे, वेल म्हणजे चांगले. पूर्वसर्ग म्हणजे प्रेपोजिशन संबंध दाखवतो. जसे इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यात, ॲट द स्टेशन स्थानकावर. उभयान्वयी अव्यय कंजक्शन जोडतात अनेक प्रकारे. वाक्ये, शब्द किंवा वाक्यांचे भाग अँड आणि ऑर किंवा ने जोडतात. उद्गारवाचक इंटरजेक्शन अचानक भावना व्यक्त करतो. जसे हार्क, मला उद्गारचिन्ह हवे. कवितेद्वारे आपण शिकतो की हे सर्व मिळून शब्दांचे प्रकार म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच बनतात. तर अशा प्रकारे ही कविता आहे. ह्या ज्या ओळी आहेत ह्या सगळ्या ओळी त्या सगळ्या इंग्लिशच्या ओळींचे जसेच्या तसे रूपांतर आहे मराठीमध्ये. आपण हा व्हिडिओ पुन्हा पाहू शकता, जेणेकरून ही कविता चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येईल. कोणत्या शब्दाला काय म्हणतात ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल.